जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून टेट परीक्षा 2025 च्या संदर्भामध्ये सध्या विचारला जात असलेला एक अत्यंत जास्त महत्त्वाचा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तो म्हणजे जे उमेदवार अपीयर आहेत वेगवेगळ्या कोर्सेसला, त्या उमेदवारांना टेट परीक्षा देता येते का, देता येत असेल तर कशा प्रकारे, देता येत नसेल तर त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे, त्या संदर्भामध्ये तपशीलवार पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ऑथेंटिक माहिती देणारं महाराष्ट्रामधलं हे एकमेव चॅनल आहे। या चॅनलच्या सानिध्यामध्ये त्यामुळे तुम्ही राहत असाल आणि त्याची जी प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचून जात राहणार आहे। चला आपण पुढे जाण्याच्या पूर्वी, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या पूर्वी, आपण जर या ठिकाणी पुढच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता या ठिकाणी उपलब्ध आहे मिशन टेट बॅच 3.0। या बॅच मध्ये जे आहे तुम्हाला सर्व विषय जे की टेट परीक्षेकरिता आवश्यक आहे त्या सगळ्या विषयांची जी आहे डेली लाईव्ह स्वरूपामधले लेक्चर्स मिळणार आहेत। लाईव्ह लेक्चर आहे प्लस तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर देखील मिळणार, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, पीडीएफ नोट्स, डाऊट क्लिअरिंगचं सेशन, आयबीपीएस एक्सपर्ट फॅकल्टी, त्याच्यासोबत 28,000 प्रश्न असलेली महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट टेस्ट सिरीज, या सगळ्या बाबी मिळणार। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी आपली फॅकल्टी आहे ती महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट आहे। विशेष म्हणजे एकेका विषयाकरिता आपण 2-2 शिक्षकांना या ठिकाणी जे आहे तुमच्या सेवेला उपस्थित ठेवलेलं आहे। प्रत्येक विषयाला 2-2 विषय शिक्षक या ठिकाणी आहे आणि यांना जे लीड करतायत ज्ञान वराळे सर, त्यांनी मागच्या परीक्षेमध्ये 174 चा स्कोर केलेला आहे टेट परीक्षेमध्ये। त्यांचं मार्गदर्शन घ्या, 100% तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। सध्याच्या घडीला ईद पर्यंत 15% सगळ्या कोर्सेस वरती डिस्काउंट आपल्याला अवेलेबल आहे। हे आहे बॅच आणि हे आहे तुम्हाला 500 टेस्ट असलेली टेस्ट सिरीज, ज्याचं नाव आहे महासराव टेस्ट सिरीज जम्बो। जम्बो नाव आपण त्याला दिलेलं आहे। त्यामध्ये 100 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि त्याच्यासोबतच या ठिकाणी 400 टॉपिक वाइज टेस्ट आहे। यामध्ये तुम्हाला जे आहे 5 टेस्ट बिलकुल फ्री मध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। याच्यावरती देखील सध्याच्या घडीला आपण 15% डिस्काउंट ईद पर्यंत दिलेला आहे। आता हे सगळं तुम्हाला कुठे मिळेल तर हे तुम्हाला मिळणार आहे मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे, या ऍप वरती प्ले स्टोअरला फ्री मध्ये हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे, ते आपण डाउनलोड करू शकता। हे जे टेस्ट आहे तुम्हाला मराठी इंग्लिश म्हणजे बायलिंग्वल अशा प्रकारची राहणार आहे। त्याला अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत, एक्सपर्टने तयार केलेली ही टेस्ट सिरीज आहे। काही प्रश्न मिक्स आहेत, काही टॉपिक वाईज आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने सोडवायचं त्या पद्धतीने सोडवा, फक्त सराव करा, जास्तीत जास्त मार्क घ्या आणि आपल्याला आपल्या हक्काची नोकरी आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये मिळवा। आणि ते मिळणार आहे फक्त आणि फक्त जास्तीत जास्त जर आपण मार्क घेतले तर आणि तरच। आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे। तुमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आम्ही अपीयर आहोत, आम्हाला चान्स मिळेल का येणारी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला, बरोबर? ठीक आहे, बघा प्रश्न असा आहे, काही उमेदवार डीएडच्या अंतिम वर्षाला आहेत, काही उमेदवार बीएडच्या अंतिम वर्षाला आहेत, काही उमेदवार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला किंवा अंतिम सेमिस्टरला आहेत। ठीक आहे, समजून जा असं की त्यांचं जे काही कोर्स आहे, डिप्लोमा असेल, डिग्री असेल किंवा इतर काही आहे, ते अंतिम टप्प्यात आहे। ठीक आहे, म्हणजे परीक्षेपर्यंत कदाचित त्यांची परीक्षा होईल। आपली जी टेट परीक्षा जी होणार आहे त्या टेट परीक्षेपर्यंत या लोकांचे डीएडची एक्झाम म्हणा, बीएडची एक्झाम म्हणा, ग्रॅज्युएशनची, पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम होईल, पण रिझल्ट लागणार नाही। यांना आपण जनरल पद्धतीने अपीयर असे उमेदवार म्हणूया। हे उमेदवार लाखोंच्या घरामध्ये आहेत, यांची संख्या भरपूर आहे, म्हणून यांचा हा प्रश्न आहे। म्हणून यांच्या प्रश्नांना ऑथेंटिक पद्धतीने उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। त्यांचा प्रश्न आहे की यार आम्हाला एक्झाम देता येईल का? तर बघा, एक्झाम देण्याकरिता जे काही नियम आहे ते नियम समजून घ्या, मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑटोमॅटिकली समजून जाणार आहे। बघा, तुमच्याकरिता ना या ठिकाणी एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची जाहिरात आहे 31 जानेवारी 2023 ची। म्हणजे आता जे सध्याची जी भरती चालू आहे ना टेट 2022, ही त्यांची जाहिरात आहे। ठीक आहे, ही त्यांची जाहिरात होती। या जाहिरातीमध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, बघा, ऑनलाईन फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात झाली होती? तुम्ही म्हणाल सर आता आम्ही वेगळा प्रश्न विचारताय, तुम्ही वेगळं काय सांगताय, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर आहे, थोडंसं संयम ठेवा। ठीक आहे, बघा त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा चान्स त्याने दिला होता 31 तारखेपासून ते 8 फेब्रुवारी पर्यंत। ठीक आहे, 31 जानेवारी ते 8
फेब्रुवारी, म्हणजे जवळपास 9 दिवसांचा कालावधी त्यांनी दिला होता. नंतर असं झालं की हा 8 दिवसांचा कालावधी म्हणजे 8 तारखेवरून त्यांनी जे आहे 12 फेब्रुवारी 2023 इथपर्यंत आणखी एकदा जे आहे एक्सटेन्शन दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरायची तारीख होती 31 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. क्लिअर. त्याच्यानंतर डायरेक्टली त्यांनी 22 तारखेला एक्झाम घेतली होती, म्हणजे फारच कमी कालावधी त्यांनी 23 दिवसांचा कालावधी दिला होता. ठीक, आता हे झालं. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं की फॉर्म भरत असताना काय काय करावं लागेल, तुम्हाला आता जे काही तुमचं क्वालिफिकेशन वगैरे आहे ते सगळं तुम्हाला द्यावं लागेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या होत्या. ठीक आहे, आता या फॉर्म भरत असतानाची जी काही क्वालिफिकेशन तुमच्याकडे होती, अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन, दोन वेगवेगळ्या प्रकारचे. आता हे काय भानगड आहे, काही लोकांना माहिती आहे, काही लोक नवीन आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन, ठीक आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, अकॅडमिक क्वालिफिकेशन. प्रोफेशनल क्वालिफिकेशन डीएड असेल, बीएड असेल, बीपीएड असेल, एटीडी असेल, हे झालं तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन. अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन दोन्ही तुम्हाला जे आहे कोणत्या तारखेपर्यंत लागत होतं, ज्या दिवशी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, ही तारीख होती ना, आता तुम्हाला सांगितलं ना इथे 8 दाखवलेली आहे, परंतु याच्या पुढचं मी नोटिफिकेशन तुम्हाला दाखवली नाही, 12 तारीख असं समजून जा. ठीक आहे, 12 तारीख 12 फेब्रुवारी या दिवसाचीच क्वालिफिकेशन आपली कन्सिडर होते. आता तुम्हाला सांगतो लेटेस्ट मध्ये पवित्र पोर्टलवर जी सूचना आलेली आहे, लेटेस्ट मध्ये हे बघा, ही सूचना आहे आताची 10/3/25 म्हणजे मागच्या 10 तारखेला आलेली, आजपासून जवळपास 15 दिवसापूर्वी. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही प्रोफाईल एडिटचा चान्स त्यांनी दिला होता, या प्रोफाईल एडिटच्या चान्स मध्ये त्यांनी एक मुद्दा या ठिकाणी नमूद केलेला आहे, जे काही क्वालिफिकेशन आपल्याला ऍड करायचं होतं. कुठे गेले रे बाबा, जे काही क्वालिफिकेशन आपल्याला ऍड करायचं होतं ते क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी बघा, हा मुद्दा क्रमांक 22 लक्षात घ्या. उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेचे प्रमाणपत्र टेट 2022 साठी अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजेच 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीची असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या, तुमचं क्वालिफिकेशन कधीच गृहीत धरलं त्यांनी, ज्या दिवशी तुम्ही टेटच्या परीक्षेची फॉर्म भरला होता, टेटच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता तोच. त्याच्यानंतर तुम्ही काहीही होऊ द्या, त्यामध्ये काही सूचना अशा देखील आहे, परीक्षा दिलेली होती परंतु त्याचा निकाल महिन्याभराने लागला, चालतं का? नाही चालत, नाही चालत. त्याही वेळेस नव्हतं चाललं त्यांनी. याच्या सोबतच त्यांनी जे आहे या दोन गोष्टी सांगितल्या, शैक्षणिक आणि व्यावसायिक. परंतु या ठिकाणी एक सूट दिलेली आहे बघा, तुम्हाला सांगितलं मी शैक्षणिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन हे तुम्हाला लागत आहे तुमचं फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत. परंतु तुमच्याकडे जर रिझर्वेशन असेल किंवा इतर गोष्टी तुमच्या आहेत, इतर जे सर्टिफिकेट्स आहेत, त्या सर्टिफिकेटला थोडीशी एक्सटेन्शन, थोडीशी मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ती नेमकी काय आहे बघा, एक तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस पवित्र बघा आपली जी सिस्टीम आहे ना शिक्षक भरतीची, ती समजून घ्या. अगोदर आपल्याला टेटची परीक्षा द्यावी लागते. ठीक आहे, टेटचा फॉर्म भरणं, फॉर्म भरल्यानंतर परीक्षा येते, परीक्षा आल्यानंतर आपण परीक्षा फेस करतो, त्याचा रिझल्ट वगैरे लागतो. तोपर्यंत ना जाहिरात माहिती असते ना इतर काही गोष्टी माहिती असतात. फक्त परीक्षा व्हायली, किती जागांसाठी होते आहे तेही माहिती नसतं आपल्याला. परीक्षा झाल्याच्या नंतर पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ठीक आहे, त्याला आणखी बराच कालावधी लागतो, म्हणजे रिझल्ट लागल्यापासून 2-3 महिने लागू शकतात त्याला. तर 2-3 महिन्यानंतर ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केल्या जात होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रजिस्ट्रेशन करत असताना तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, शैक्षणिक आणि व्यावसायिक सोडून इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला कधीपर्यंतचे चालतील. तर हे बघा, इथे शेवटचा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. ही जी नोटिफिकेशन होती ना रजिस्ट्रेशनच्या वेळेस होती बघा. रजिस्ट्रेशन कधी क्लोज होतं? 29/9/23 ला. ठीक आहे, 2022 ची गोष्ट करतोय. हे तेव्हा क्लोज होतं, त्या दिवशी आलेली नोटिफिकेशन आहे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 1 दिवस या ठिकाणी वाढवून देण्यात आलेला आहे. आणि हे बघा, सध्या स्वप्रमाणपत्रातील नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत 30/9/23 पर्यंतच राहील. यानंतर मुदत वाढ दिली जाणार नाही. म्हणजे 30 तारीख ही त्यांची मुदत होती. आता 30 तारखे मी तुम्हाला का दाखवतोय 30 तारीख, तर 30 तारखेपर्यंत जे आहे तुमच्याकडे समजा एखादं कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, म्हणजे कधी नव्हतं? 12 तारखेला. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला ना पोर्टलवर 12 तारखेला तुमच्याकडे कॅटेगरी नव्हती, परंतु रजिस्ट्रेशनच्या वेळेस आहे ते तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे जर का प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र नव्हतं,
हॉरिझॉन्टलचं सगळंच घ्या, प्रकल्प, भूकंप, खेळाडू, हे प्रमाणपत्र फॉर्म भरताना नव्हता, पण रजिस्ट्रेशनच्या वेळेस आहे, तुम्ही ते ऍड करू शकता. तुमच्याकडे समजा डोमासाईल नाही आहे, फॉर्म भरताना नव्हता, आता आहे, आता तुम्ही ऍड करू शकता. आता म्हणजे कधी? रजिस्ट्रेशनच्या वेळेस. या गोष्टी आपण ऍड करू शकतो, परंतु दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फॉर्म भरत असतानाच लागतात. अकॅडमिक क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळून गेलेलं असणार आहे की ज्या दिवशी आपण टेट परीक्षेचं फॉर्म भरणार त्या दिवशी आपलं डीएड किंवा बीएड किंवा बीपीएड किंवा एटीडी किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यालाही तुम्ही अपियर आहात त्याचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे, अन्यथा आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे, आपण कुणालाही विरोध करत नाहीये, आपला उद्देश असा नाहीये की अपियरवाले या ठिकाणी येऊ नये, त्यांचं जे आहे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. माझं काम आहे जी नियमावली आहे, मागच्या वेळेस ज्या गोष्टी अप्लाय झाल्या, भविष्यामध्येही जो नियम आहे तो नियम मी तुम्हाला सांगतोय. अपियरवाले मुलं आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतील, तुम्हाला शुभेच्छा आहे. कारण मागच्या वेळेस जे आहे अपियरचं एक प्रकरण देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो. डिसेंबर 2022ला सीटेटचा एक्झाम झाला होता, डिसेंबर 22ला. ठीक, डिसेंबर 22ला, आणि फॉर्म भरण्याची जी तारीख होती शेवटची 12 फेब्रुवारी होती. डिसेंबरला एक्झाम झाल्या कारणाने 12 फेब्रुवारी पर्यंत त्या सीटेटचा निकाल लागला नव्हता. त्याचा निकाल लागला आय थिंक 3 मार्चला. ठीक आहे, 3 किंवा 2 मार्च याच्यापैकी एक असेल, 3च आहे बहुतेक, 3 मार्चला. तर यांना जे आहे 3 मार्च वाल्यांना कोर्टानं अलाउ केलं होतं. ठीक आहे, हे अपियर वाले उमेदवार होते ज्यांना कोर्टानं या ठिकाणी अलाउ केलं होतं की या लोकांना तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये सामावून घ्यावं लागेल. हे 2022चं प्रकरण आहे. त्यांची एक्झाम वगैरे झालेली होती, त्यांनी फॉर्म भरण्याच्या वेळेस फक्त जे आहे येस नो केलेलं होतं, त्यांचा रिझल्ट हातामध्ये आलेला नव्हता. आता आपल्याला लक्षात येऊन गेलेलं असेल की जे अपियरवाले उमेदवार आहेत त्यांना नियमाप्रमाणे तर इन्क्लूड होता येणार नाही. ठीक आहे, भरती आता येत्या मे किंवा जून महिन्यामध्ये होणार आहे. जे उमेदवार आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतील त्यांना त्यांच्या परीने शुभेच्छा. बाकीच्या उमेदवारांनी आपल्या आपल्या परीने जे आहे प्रयत्न करत राहायचं, अभ्यास करत राहायचा आहे. अभ्यासामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं खंड या ठिकाणी पडू द्यायचा नाही. आणि तुम्हाला अभ्यासाला जोड हवा असेल, आपल्याला जर का मार्गदर्शन हवं असेल तर आपलं जे मास्टर टीचर ॲप आहे त्या ॲपचा वापर आपण करू शकता. त्या ॲपवरती सर्वोत्कृष्ट पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे तुम्हा लोकांकरिता अवेलेबल आहे.